नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. बकुळीची फुलं सर्वांनाच परिचयाची आहेत. ती सुगंधी असून स्त्रियांना अधिक प्रिय आहेत. फुलांच्या माळा करतात, गजरा करतात. याचे वृक्ष सबंध भारतात सापडतात. मोठा वृक्ष असतो आणि त्याचा उपयोग औषध म्हणून वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून त्याच्या उपयोगाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे असं वाटतं. बकुळ फुलांचे हार किंवा माळा बाजारामध्ये विकत मिळतात. फुलांची उपलब्धता ही बराच वेळा सहज सोपी आहे. बकुळाच्या सालीचे चूर्ण बाजारात उपलब्ध आहे. त्याचाही उपयोग उपलब्धता म्हणून सहजपणे करता येणं शक्य आहे. बकुळ सालीच्या चूर्णाचा उपयोग विशेषतः दंतमंजनासाठी केला जातो. त्याचं कारण असं की बकुळाचं हे चूर्ण दातांसाठी अत्यंत हितकारक आहे. दात अत्यंत मजबूत बनवण्यासाठी त्याचा उपयोग निश्चितपणे होतो. हलणारे दात मजबूत करण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. त्याशिवाय कृमिदंत म्हणजे दातामध्ये कीट निर्माण झाली त्याही ठिकाणी या बकुळ चूर्णाचा उपयोग होतो आणि म्हणून त्यापासून बनवलेलं मंजन हे वापरण्याची पद्धत सर्वाधिक जास्त आहे. वरील बाबी सांगण्याचा उद्देश असा की बकुळाचा उपयोग नित्य करता येतो, म्हणजेच त्यापासून कोणताही अपाय नाही. योनिशूल, रक्तपदर, श्वेतपदर यामध्येही याचा उपयोग वर्णन केलेला आहे आणि म्हणूनच स्त्रियांना फुलांच्या सूक्ष्म रूपाने जाणारा गंध हा बहुधा नैसर्गिकरित्या प्रिय असण्याची शक्यता आहे. बकुळाचा आणखीन एक विशेष म्हणजे हे द्रव्य विषनाशक आहे. त्यामुळे त्याचा स्लो पॉयझन म्हणून जर विषाचा परिणाम होणार असेल तर त्याचा नित्य वापर हा अधिक चांगला असू शकतो. याचा एक विशेष गुण म्हणजे बकुळ हे श्वित्र म्हणजे पांढऱ्या डागावर उपयुक्त म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे याच्या नित्य सेवनाने हे पांढरे डाग कमी होऊ शकतात. अर्थातच त्याला काही काळ जाऊ द्यावा लागेल. याशिवाय बकुळ हृदयाला हितकारक असे सांगितलेले आहे. त्यामुळे नित्य कुठल्याही प्रकाराने बकुळाचं सेवन करणे, ते सुगंधाने असेल किंवा दंतधावनाने असेल, त्याचा उपयोग सदैव चांगल्या आरोग्यासाठी निश्चितपणे होत राहील. भारतीय तत्वज्ञानानुसार वृश्चिक आणि तुला राशीसाठी बकुळ हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यातही जर अनुराधा नक्षत्र असेल तर त्याचा सर्वाधिक चांगला उपयोग होऊ शकतो आणि म्हणून ज्या व्यक्तींची वृश्चिक किंवा तुला राशी असेल आणि त्यातही अनुराधा नक्षत्र असेल त्यांनी याचा उपयोग वरील जे ज्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत त्यानुसार सर्वाधिक चांगला उपयोग केला तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. महिला वर्गामध्ये बहुधा आर्तवाच्या संदर्भातल्या तक्रारी आणि दाताच्या तक्रारी जर एकत्र असतील तर त्यांच्यासाठी हा अधिक चांगला पर्याय आहे हे निश्चित. त्यासाठी बकुळापासून तयार केलेल्या मंजनाचा उपयोग ही अगदी सोपी आणि साधी सरळ गोष्ट आहे. गजरा किंवा बकुळाच्या माळा परिधान करणं या स्त्रियांसाठी सहज शक्य आहे. त्यामुळे या दोन्ही बाबतीत स्त्रियांसाठी हे औषध म्हणून अत्यंत उपकारक आहे. त्यातही राशी आणि नक्षत्राचा संबंध असला तर सर्वाधिक जास्त चांगला उपयोग संभवतो. धन्यवाद.